पुण्यातील महापालिका निवडणूक आणि जागा वाटपाच्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक हॉटेलमधून बाहेर निघाले। पोलीस आणि सुरक्षा फौज सोबत नव्हती याचे नेमके ठिकाण अद्याप अज्ञात असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। पुणे महापालिका निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपाची चर्चा फिसकटली। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकारणात अचानक हालचालींना वेग आलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये मुक्कामी होते। गेल्या काही दिवसांपासून तिथे महापालिका निवडणूक, जागा वाटप आणि तिकीट वाटपावर बैठका सुरू होत्या। मात्र आज सकाळी अजित पवार कुणालाही काहीही न सांगता नेहमीचा पोलिसांचा फौज फाटा, पायलट कार आणि सुरक्षा रक्षकांचा ताफा हॉस्टेलच्या बाहेरच ठेवून एकटेच तिथून निघून गेले। ज्या वाहनातून अजित पवार रवाना झाले ते वाहन पुण्यातील जिजाई निवासस्थानी आढळले। मात्र अजित पवार तिथे आहेत की नाहीत याबाबत कर्मचाऱ्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिलाय। अचानक झालेल्या या हालचालींमुळे पुणे आणि बारामतीच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं। अजित पवार नेमके कुठे गेले आणि पुढचा राजकीय डाव काय याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय।